चला, स्वागत आहे तुमचं सदैव क्लासेसमध्ये. तुमच्या इयत्ता 5वीचं हे EVSचं पुस्तक आहे, पर्यावरणाचं पुस्तक आहे. एन्व्हायर्नमेंटल स्टडीज पर्यावरण शास्त्र म्हणूया त्याला आपण. त्यामध्ये तुमचा एक सिव्हिक्स किंवा नागरिक शास्त्राचा एक धडा आपण घेणार आहोत. एक अजून धडा घेतलेला आहे आपण आधीच. हा धडा आहे 6वा. त्या धड्याचं नाव आहे नियम सर्वांसाठी. काय नाव आहे त्याचं? नियम सर्वांसाठी. आणि आपल्याला धडा दोघांना सायमल्टेनियस शिकवायचा आहे, कारण आपल्याकडे अनेक अडचणी आहेत त्यामुळे. चला, रूल्स आर फॉर एव्हरीवन. तर तुम्हाला काही प्रश्न विचारले, जसं वाहतुकीचे नियम कोणते आहेत हे तुम्हाला माहीत सांगितलं मी थोडक्यात. वाहतुकीचे नियम कोणते आहेत हे तुम्हाला माहीत आहे. रस्त्याने जाताना डावीकडे वाहने चालवतो आपण. त्याचबरोबर रस्त्याने जेव्हा तुम्हाला रस्ता ओलांडायचा असेल, तर तुम्हाला माहीत असेल की रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग असते. त्या ठिकाणी तुम्ही रस्ता ओलांडू शकता. सिग्नल असतात, त्या सिग्नलला तुम्ही पाळलं पाहिजे. जर असे नियम पाळले नाहीत, तर काय होतं सांगा मला? असे नियम पाळल्यानंतर काय होऊ शकतं? अपघात होण्याची शक्यता असते. यातील कोणता नियम तुम्हाला बदलावासा वाटतो? वाहतुकीच्या शिस्तीसाठी आणखी कोणते नियम असेल असं तुम्हाला वाटतं? हे तुमचे काही प्रश्न आहेत, साधे-साधे प्रश्न. याची उत्तरं आय होप तुम्हाला प्रयत्न होतील, जमतील, सांगता येतील. डन. Can you tell some traffic rules, give reasons why should we obey these rules? Which one of these rules do you feel needs to be changed? What what other rules do you think are needed for better discipline in traffic, right? Now, let's go in deep study, right? चलो, मधुरा आवाज बंद ठेव. हर्षद आवाज बंद ठेव. वाहतूक सुरळीत चालावी म्हणून काही नियम असतात व आपण ते पाळतो. तसेच सामाजिक जीवनात प्रत्येकाने काय काम करायचे यासाठी सुद्धा काही नियम असतात. प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य काय आहेत हे कळावे यासाठी नियम तयार करावे लागतात. नियम काय तयार करावे लागतात? प्रत्येकाची जबाबदारी काय आहे, प्रत्येकाची कर्तव्य काय आहेत यासाठी नियम तयार करावे लागतात. नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त निर्माण होते. आपण अधिक कार्यक्षमतेने काय करू शकतो? काम करू शकतो. आपण काय करू शकतो? अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो. सो व्हॉट आर रूल्स वी फॉलो? वी फॉलो ट्रॅफिक रूल्स. वी फॉलो ट्रॅफिक रूल्स सो दॅट ट्रॅफिक मूव्हज स्मूथली. In the same way, there are rules of social life that tell us what each person should be doing. Rules need to be made to specify each person's duties and responsibilities. शाळेत गेल्यानंतर तुमच्या शिक्षकांचे नियम, तास ठरलेले असतात. बरोबर? तुम्हाला वेळापत्रक दिलेलं असतं. कोणत्या दिवशी, कोणत्या तासाला, कोणता वार आहे, आपला कोणता पिरियड आहे, कोणता शिक्षक येणार आहे, हे सगळं ठरलेलं असतं. याच्यामध्ये गडबड नसते काही. नाहीतर असं होतं का, की तुम्ही जाणार आणि मग तुम्हाला सांगतात, "हां, आज हे करा रे, ते करा रे." नाही. ते ठरलेलं असतं. वेळापत्रक ठरलेलं असतं. आपल्या क्लासचं सुद्धा वेळापत्रक ठरलेलं असतं. ओके? चला. If we follow the rules, our day-to-day life becomes disciplined. We can work more efficiently. We can work more efficiently. Right, guys? त्यानंतर नियम सर्वांसाठी असतात. हे नियम सर्वांसाठी असतात. त्यामध्ये गरीब, श्रीमंत, उच्च, नीच म्हणतात ना, असे कुठलेही भेदभाव नसतात. गरीब, श्रीमंत असू दे किंवा स्त्री, पुरुष असू दे, जाती-पातीचे कुठलेही भेदभाव नसतात. सगळ्यांसाठी नियम सारखे असतात. ओके, नियम कसे असतात? सगळ्यांसाठी सारखे असतात. आता ते सर्वांना सारखे असतात, सारखेच लागू होतात. नियमांपुढे कोणी श्रेष्ठ नसतो, कनिष्ठ नसतो. कोणी मोठा नसतो, कोणी लहान नसतो. नियमांचे पालन न केल्यास शिक्षा होते. ती सुद्धा सगळ्यांना सारखीच होते. नियम मोडल्याबद्दल शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही. अशा प्रकारे समानता हा नियमांचा आधार असतो. काय असतो? समानता हा नियमांचा आधार असतो. बरोबर की नाही? सो रूल्स आर मेंट फॉर एव्हरीबडी. दे आर मेंट फॉर एव्हरीबडी. They apply equally to all. They apply equally to all. No one is above the rules. Disobeying the rules lead to punishment. And this punishment, there is no discrimination in punishment for breaking the rules. In this way, equality is the basis of the rule. What is the basis of the rule? Equality is the basis of the rule. आता काय होतं या नियमांमुळे समाजामध्ये काही बदल घडतात बघा. समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे बदल, समाजासाठी जे नियम असतात त्या नियमात होणारे बदल काय आहेत बघा. तर आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते. तुम्हाला माहित आहे, की आपण आपल्या समाजामध्ये काही नियम पाळतो. त्या नियम पाळूनच तुम्हाला जायचं असतं. आणि आता कोरोनामुळे तर एवढे नियम झालेत, की माणसाला असं वाटतं, की किती नियम पाळायचे आणि किती नाही. हे नियम आपणच तयार करतो. ते सर्वांच्या हिताचे असतात. म्हणून आपण त्यांचे पालन करतो. समाजासाठी असणाऱ्या नियमांमध्ये योग्य ते बदल करावे लागतात. समाज नियमनासाठी केले जाणारे नियम व निसर्गाचे नियम याच्यामध्ये फरक असतो, लक्षात घ्या. समाजाचे नियम वेगळे असतात, निसर्गाचे नियम कसे असतात? वेगळे असतात. निसर्गाचे नियम कसे असतात? वेगळे असतात. सो व्हॉट आर द चेंजेस इन रूल्स फॉर द सोसायटी? नाऊ, our society
works according to certain rules. We make the rules ourselves. हे नियम आपणच बनवलेले आहेत. We have made these rules. आपण का बनवले आहेत? कारण हे आपल्याला त्यामुळे सर्व काही स्मूथली जाईल. We follow these rules because they are meant for the common good. Proper changes are also introduced in the rules made for a society. There is a difference between the rules of the society and laws of nature. There is a difference. निसर्गाचे नियम आणि आपले नियमांमध्ये फरक असतो. काय फरक आहे बघा? तर निसर्गाचे नियम आपल्या हाताने नसतात. आपल्या हाताने चालतात का? नाही. आता पाऊस पडतोय. तुम्ही म्हणाल की सर आता पाऊस पडतोय, पाऊस थांबवा. नाही. पाऊस त्याच्यानुसारच चालणं थांबणार आहे. निसर्गानुसार तो चालणार आहे. बरोबर? सूर्य त्याच्या नियमानुसारच उगवतो, नियमानुसारच मावळतो. आपल्या हातात नाहीये ते. निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसार चालतात. निसर्गाचे नियम आपण बदलू शकत नाही. लक्षात घ्यायचंय निसर्गाचे नियम आपल्याला बदलता येत नाहीत. सूर्याचे उगवणे आणि मावळणे आपल्या हातात आहे का? नाही. सूर्याचे उगवणे, मावळणे आपल्या हातात नाही. किंवा ऋतुचक्रामध्ये जे बदल होतात ते कधी थांबत नाहीत. पावसाच्या दिवसात पाऊस पडतो, उन्हाळ्यामध्ये आपल्याला गरम होतं जास्त प्रमाणात आणि थंडी वाजते ते हिवाळ्यामध्येच वाजते. तर हे जे काही नियम आहेत ते आपल्याला बदलता येत नाहीत. हे निसर्गाचे नियम आहेत. तुम्ही म्हणाल की सर आज सूर्याला उगू देऊ नका, मला झोपायचंय. तसं चालेल का? नाही. गुरुत्वाकर्षणाचा नियम बदलत नाही. समुद्राची भरती ओहोटी, त्याचबरोबर चंद्राच्या बदलणाऱ्या कला या सर्व गोष्टी निसर्ग नियमानुसारच चालत असतात. निसर्गाचे नियम हे अधिक स्थिर व निश्चित असतात. ते कालबाह्य होत नाहीत. परंतु माणसांसाठी असणाऱ्या नियमामध्ये परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. बरोबर की नाही? निसर्गाचे नियम नाही बदलत. ते जे आहेत तेच चालतात. परंतु आपल्यासाठी जे नियम आहेत ते काळानुसार बदलावे लागतात. अगदी साधा नियम होता बघा. तुम्हाला आधी मोबाईल देत नव्हते हातामध्ये मम्मी-पप्पा. परंतु आता तुमच्या हातात बळ-बळ मोबाईल देतात आणि म्हणतात, "बस लेक्चरला, बस अभ्यासाला, अभ्यास कर, ऑनलाईन अभ्यास कर." बरोबर की नाही? सॉरी. तर हे नियम आपल्याला सॉरी. हे नियम आपल्याला काळानुसार बदलावे लागतात. काही नियम हे आधीचे असतात, ते आता काळानुसार जुने झालेले असतात. सॉरी. तर आपला देश जेव्हा ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता, तेव्हाचे नियम वेगळे होते. सॉरी. हां, तेव्हाचे नियम कसे होते? वेगळे होते. परंतु आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली आणि आपण त्यानुसार काय झालं? नियम बदललेले आहेत. उदाहरणार्थ स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्याला 21 वर्षाखाली नागरिकांना मतदानाचा हक्क होता. नंतर आपण 1988 मध्ये काय केलं? हा हक्क 18 पर्यंत आणलेला आहे. म्हणजे ज्या व्यक्तीचं वर्ष 18 पूर्ण झालेलं आहे, त्याला हा मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. त्या व्यक्तीला काय देण्यात आहे? मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. बरोबर की नाही? ठीक आहे? येस. 2 मिनिटं. चला. So natural occurrences, I already told you, natural occurrences follows laws of nature. We cannot change the laws of nature. The rising and setting of the sun and the changes in the season never stop. They never stop. The law of gravity does not change. Law of gravity does not change. The rising and falling of the tides, the phases of the moon, all of these occur according to the nature's law. सगळ्या निसर्गावर अवलंबून असतात. The nature's laws are constant and are fixed. They do not ever become outdated. They do not become outdated. निसर्गाचे नियम outdated बनत नाही. पूर्वी सुद्धा असेच नियम होते, आता सुद्धा हेच नियम आहेत. However, human laws need to be changed with changing conditions. The laws are followed in British India under the rule of followed in India under the rule of British were different. When we gained independence, the situation changed and the laws of civic life changed accordingly. For example, after independence, the voting of the age was 21 year. And what happened after 1988? The voting age was lowered to 18 years. Okay, so जो भी लोग 18 years की complete जो citizen 18 years का जो भी जिसका एज हो जाता है, he is able to गिव्ह हिज वोट, त्याला त्याचं मत देता येतं. नाव पुढे काय बघा, स्क्रीनवर लक्ष द्यायचं सगळ्यांनी. सर Yes. हा बोल बाळा. कानातले गेले का? बोल काय झालं? हा चला. आता हा शिक्षक काय सांगतात बघा. सर्व वयोगटातील व्यक्तींना सकस अन्नाची गरज असते. काय सांगतात ते? तर सर्व वयोगटातील व्यक्तींना सकस अन्नाची गरज असते. लहान बाळ असू दे, मोठे असू दे, मुलगी असू दे, मुलगा असू दे, म्हातारे कोतारे सर्वांना सारखंच काय असतं? अन्नाची गरज असते. आता या मुलीला प्रश्न पडला आहे, की मुलगी काय म्हणते बघा, मुलांइतक्याच पोषक आहाराची मुलींना गरज नसते का? असते. आमच्या घरी तर फक्त भावाला सकस अन्नाची गरज आहे असं म्हणतात. असं आहे का? नाही.
मुलांना आणि मुलींना सर्वांनाच सकस अन्नाची गरज असते. जे काही अन्न लागतं ते सगळ्यांना सकस लागतं. सगळ्यांना सारखं अन्न लागतं. वेगळी अशी अन्नाची गरज नसते. तर या मुलीचा प्रश्न यामध्ये आपण मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणं योग्य आहे का? नाही आहे. तर मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणं अयोग्य आहे. मुलींना अन्न कमी देणे किंवा त्यांना शाळेत न पाठवणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. असाच अन्याय समाजातल्या अन्य घटकांवर होताना सुद्धा दिसत असतो. अन्य घटकांवर सुद्धा होताना दिसत असतो. बघा अजून काही तुम्हाला चित्र दिसतंय. चित्रामध्ये बघा या ठिकाणी एक सावकार आहे. बघा. या ठिकाणी एक सावकार आहे बघा. हा सावकार दिसतोय तुम्हाला या ठिकाणी सावकार आहे आणि हा जो काय हा एक व्यक्ती आहे. या व्यक्तीने सावकाराकडून काही कर्ज घेतलं होतं. तो व्यक्ती काय म्हणतोय? तो व्यक्ती म्हणतोय, की तुमचे सगळे पैसे परत केले मी. काय केले? पैसे परत केले. तरी कर्ज शिल्लक कसं राहिलं? तरी कर्ज शिल्लक कसं राहिलं? आणि तो सावकार त्याला काहीतरी दाखवतोय. आता या व्यक्तीला काही लिहिता वाचता येत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला ते काहीच कळत नाही, की हा माणूस काय सांगतोय. कारण सावकारांचं जे व्याज असतं ते व्याजावर व्याज लागत असतं आणि अशा प्रकारचे सावकार. त्याचबरोबर बघा ही धुलीवंदन करणारी बाई आहे. ही बाई आहे ती काय म्हणते, "मी एकही दिवस सुट्टी घेत नाही. महिनाभर काम करते, तरी सुद्धा तुम्ही मला पगार कमी देता. पगार कमी का बरं देता? हे चुकीचं आहे. असं करायचंय का तुम्ही? नाही, हे करणं तुमचं काय आहे? चुकीचं आहे. असं करायचं नाही." बरोबर? असमानता या ठिकाणी कुठेतरी दिसत आहे बघा. असमानता दिसत आहे. तर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून नियम करावे लागतात. लक्षात घ्या. काय नियम करावे लागतात? तर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून नियम करावे लागतात. नियम तयार करावे लागतात. तर काही प्रश्न आहेत बघा. तुमचं मत तुम्हाला नोंदवायचं आहे. पहिला प्रश्न असा आहे, की सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकावर रात्री 10 वाजल्यानंतर बंदी. तुम्हाला माहीत आहे, की रात्री 10 वाजल्यानंतर लाउड स्पीकर वगैरे आपण वाजवू शकत नाही. कुठे? पब्लिक प्लेसेसमध्ये. कुठे? पब्लिक प्लेसेसमध्ये आपण हे लाउड स्पीकर वगैरे वाजवू शकत नाही. त्यानंतर 1 मिनिट हां. हं. त्यानंतर दुसरा असं दिलेला आहे, की मुला-मुलींना मोफत प्राथमिक शिक्षण मिळतंय. निर्माल्य व अन्य कचरा नदीत टाकायला बंदी आहे. कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण आहे. कामगारांच्या नेमणुकीवर बंदी आहे आणि जंगलतोड आणि शिकारीवर सुद्धा बंदी आपल्याकडे आहे. बरोबर की नाही? तर अशा प्रकारे आपल्या जीवनात अनेक रूढी, परंपरांचे पालन आपण करत असतो. आपले आई-वडील, आजी-आजोबा, नातेवाईक यांचे पाहून आपण त्या परंपरा पाळत असतो. आपल्या समाजात अनेक चांगल्या रूढी परंपरा आहेत. आपण सण-समारंभाचा बरोबर आपण काय करतो सण-समारंभाचा त्याचबरोबर हं. एकत्रित येऊन आनंद घेत असतो. बघा आता गणपती येत आहेत. आपण एकत्र येऊन आनंद घेत असतो. आता कोरोनामुळे आपण एकत्र येणार नाही आहोत, पण तरी सुद्धा पुढच्या वर्षी तरी आपण या गोष्टीचा आनंद घेणार आहोत. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सन्मान करतो. पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या अनेक रीती आपण परंपरेने पाळत असतो. प्राण्यांविषयी प्रेम, कृतज्ञता व्यक्त करत असतो. अहिंसा आणि शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आपल्या सामाजिक जीवनामध्ये आहेत. ही प्राचीन सामाजिक जीवनामध्ये आपल्या गोष्टी या आहेत. बरोबर की नाही? चलो रिपीट करेंगे. नाउ दिस क्वेश्चन नाउ teacher is saying that people of every age need nourishing food, but this girl is asking that don't girls need a nourishing diet as it is given to boys at our homes they feel only my brother needs good food मला चांगलं अन्न देत नाही only okay so this is inequality gender inequality like on that gender inequality discrimination it is incorrect to discriminate between boys and girls it is unjust to deprive girls for good food or to prevent them from going to school. Such injustice can also be seen with respect to other sections of the society. Right? बघा तुम्हाला पण दिलं या ठिकाणी there are some example given to you here. You can see that this poor man is asking that I have paid returned all your money. How can I still be in the debt? मी कसं काय अजून कर्जामध्ये आहे? मी सर्व तुमचे पैसे दिलेले आहेत. त्याचबरोबर ही कामवाली बाई म्हणते आहे, की "इव्हन दो आय वर्क विथआऊट अ सिंगल हॉलिडे इन अ मंथ, व्हाय डू यू पे मी सो लिटिल?" मी का बरं एवढं काम करतो? तुम्ही का बरं मला पैसे मला कमी देतात आहेत? देअर आर सम नोटिफिकेशन ॲट फर्स्ट प्रोहिबिशन अगेन्स्ट लाउडस्पीकर्स इन पब्लिक प्लेसेस आफ्टर 10 o'clock ॲट नाईट हे तुम्हाला माहीत आहे. फ्री प्रायमरी एज्युकेशन फॉर बॉयज अँड गर्ल्स. प्रोहिबिशन अगेन्स्ट डंपिंग गार्बेज इन द रिव्हर. नदीत काही तुम्हाला कचरा फेकायचा नाहीये. द प्रोटेक्शन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स फॉर वुमेन. बॅन ऑन चाइल्ड लेबर अँड बॅन ऑन felling trees, हंटिंग अँड पोचिंग. राइट?
We follow many customs and traditions in our lives. We follow those traditions by observing our mother, father, grandparents, and other relatives. There, there are several good customs and traditions in our society. We celebrate festivals together. We welcome guests who visit our okay. जे आपल्या घरी जे पाहुणे येतात, we welcome them. Then we honor them, right? And we are hospitable to them. We are hospitable to them. Many of our customs enable us to maintain their balance of nature. We express our love and gratitude towards animals. The value of non-violence and peace have been a part of social life since ancient times. Since ancient times, right, guys? चलो आगे जाएंगे. हम्म, चला. आता काय दिलं पुढे बघा तुम्हाला. एक सेकंड हा. हा धडा संपलाय शेवटचं पान आहे तुमचं. बघा असे असले तरी काय होतं की असे जरी असले बघा असे जरी असले हां. असे जरी असले तरी काही रूढी परंपरा ज्या असतात, त्या मात्र अयोग्य आहेत. या आपल्या समाजाच्या फायद्याच्या नाहीत. उदाहरणार्थ जातीभेद. प्रत्येक समाजामध्ये उच्च-नीच अशी दरी निर्माण झाली, विषमता वाढली, अस्पृश्यता एक अमानुष आणि अन्यायकारक प्रथा होती. आपल्या स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा काय केलेली आहे? नष्ट केलेली आहे. कित्येक वेळा कायदे करून अनिष्ट रूढींचे निर्मूलन करावे लागते. आपल्या देशामध्ये सती, बालविवाह यांसारख्या रूढीवर बंदी घालण्यात आली. जादूटोणा करून लोकांना फसवण्यावर बंदी घालणारा कायदा सुद्धा सर्वप्रथम महाराष्ट्रामध्येच करण्यात आला. लग्नामध्ये हुंडा घेण्याच्या प्रथेला कायद्याने बंदी घातलेली आहे. चुकीच्या रूढी परंपरामुळे समाजातल्या काही लोकांच्या वाटेला काय येते? उपेक्षा येते. काय येते? उपेक्षा येते. त्यांना शिक्षण घेता येत नाही, प्रगतीच्या संधी मिळत नाहीत, रोजगार मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या वाटेला काय येते? गरिबी येते. गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या काय आहेत? अडचणी आहेत. त्या दूर केल्या पाहिजेत तरच आपण एकत्रितपणे पुढे येऊ शकतो. लक्षात घ्या. तर आपण पुढे येऊ शकतो. आणि शेवटचा पाठ तुम्हाला दिलेला आहे पर्यावरणाचं सुद्धा रक्षण करायचं आहे. काय करायचं आहे? पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे. समाजात समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी जसे कायदे आवश्यक असतात, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी सुद्धा कायद्यांची गरज असते. आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो. आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळेच होते. आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही सुद्धा नैसर्गिक साधन संपत्ती पुरली पाहिजे. त्यासाठी आपण या साधन संपत्तीचे जतन केले पाहिजे. ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे. बरोबर की नाही? काही सामाजिक प्रश्न आहेत आपल्याकडे. जसे कोणकोणते प्रश्न आहे बघा. पहिला आहे निरक्षरता. माणसाने शिकलं पाहिजे. त्याचबरोबर अंधश्रद्धा, बालविवाह, अनेक बालकामगार या बऱ्याच गोष्टींमध्ये आता आपण पुढे चाललेलो आहोत. समाजात सुधारणा होत चाललेल्या आहेत. परंतु तरीसुद्धा काही ठिकाणी या गोष्टी म्हणतात ना आहेतच अजूनही. आता काही तुम्हाला माहिती आहे का विचारले जातीभेद. जातीभेद, स्त्री-पुरुष विषमता, स्त्री शिक्षणाचा अभाव हे समाजातील प्रमुख अडथळे होते. ते दूर करण्याचा प्रयत्न केला महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्याचबरोबर स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले त्यांनी संघर्ष केला. त्यांना एक सहकारी होते त्यांचं नाव होतं फातिमा शेख. यांना मोलाची साथ दिलेली आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी सुद्धा स्त्री शिक्षणासाठी मोठे कार्य केले आहे. त्यांनी महिलांसाठी पहिलं काय करून आणलेलं आहे? पहिलं विद्यापीठ सुद्धा तयार केलेलं आहे. बरोबर की नाही? थोडंसं आपण रिपीट करूया चला. थोडंसं फास्ट. येस. So what happened? There are some rules. Even so, what happened? There are some traditions and customs that are not desirable. They are not beneficial for a society. For example, caste distinction, जाती भेद. तू या जातीचा, मी त्या जातीचा असं लोक भेद करत होते. आता नाही करत एवढ्या प्रमाणात, पण तरी सुद्धा काही ठिकाणी आहे. Because of this, a divide has been created in society. It has been given, it has given rise to inequality. Right. Untouchability was inhuman and unjust custom. The Constitution of India, independent India, abolished the custom of untouchability. आपण ती abolish केलेली आहे. Many times what happened, the laws have to be made to abolish unjust customs. In our country, customs like sati and child marriages. Sati and child marriage काय ते तुम्हाला सांगतो मी. Were abolishing by making laws that banned them. The law that banned the use of magic for cheating people was first enacted in Maharashtra. Receiving a dowry has been banned by law. Wrong customs and tradition cause the neglect of some sections of society. They had to access to education, therefore they have no access to education, therefore they do not get opportunities of development.
They have no means of livelihood. Therefore, they have to face poverty. Poverty and lack of education are the things are the two big obstacles in our society. We can only make progress together if we get rid of these obstacles, right? And the final thing is that you must protect the environment. Just as laws are necessary for to maintain equality and justice in society, laws are also required to make or for protection of the environment. We are dependent on nature in many different ways. Most of our needs are fulfilled by nature. Natural resources should be available in enough quantities for the needs of future generations. Therefore, we must conserve these natural resources. We must use them carefully. We must use them carefully because they should be available to the future generation. So these are social issues: illiteracy, superstition, child marriage, child labor. Okay, guys, wait.